रामप्रभूंच्या अगोदरचा काळ जर का तुम्ही बघितला तर या जगामध्ये महाभारत सांगतं एक वेन नावाचा राजा होऊन गेला. वेन नावाचा राजा. थोडंसं ऐका बरं का, बारका वेळ ऐका महिला वर्ग, परत बाहेर जाऊन मध्ये येण्यापेक्षा इथं आहे तिथं बसून घ्या, फक्त बोलू नका. एक वेन नावाचा राजा झाला. त्या राजाचा इतिहास असा होता, इतकं पाप केलं तर सगळ्या लोकांना त्रस्त केलं. परिणाम असा झाला, एका साधूनं त्या व्यक्तीची वाट लावून टाकली, त्या व्यक्तीला मारलं आणि त्याचा जो खांदा होता, त्याचा जो बाहुपाश होता, त्या बाहुपाशाचं मंथन करून त्याच्यातून एक पृथू नावाचा राजा जन्माला आला. आणि जो पृथू नावाचा राजा जन्माला आला, त्या पृथू नावाच्या राजाच्या पुढे जे वंश चालत पुढे गेले ते रामप्रभूंपर्यंत आले. आता घटना ऐका, मी काय सांगितलं तर जोपर्यंत सगळ्या भारतामध्ये सगळ्या पृथ्वीवरती वेन राज्याची सत्ता होती आणि तो अधर्मी होता, त्या काळामध्ये या संपूर्ण धरतीनं पीकच दिलं नाही. तिनं आपलं पीक स्वतःहून खाऊन घेतलं. शेतकरी धान्य टाकायचे, शेतकरी पीक टाकायचे, पण ती धरणी माता पीकच देत नव्हती. धरणी माता स्वतः पीक खाऊन घ्यायची. धरणी माता खनिजे देत नव्हती, स्वतः आपल्या पोटामध्ये गिळंकृत करायची. का बरं? धरणीला जर का योग्य राज्य मिळालं नाही तर धरणी पीक देत नाही, हा धरणीचा नियम आहे. मग नंतर रामप्रभूंचा ज्यावेळेस काळ आला त्यावेळेस धरणी मातेने खऱ्या अर्थानं पिकं द्यायला सुरुवात केली. धरणी मातेने खनिज द्यायला सुरुवात केली. सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. महाराज म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आमासी, धरणी धरी पीक पण गायी ओळल्या म्हैसी. धरणीनं खऱ्या अर्थानं पीक पकडलं. याच्या अगोदर धरणी पीकही पकडत नव्हती, पिकपही पकडत नव्हती, पळतही नव्हती आणि काहीच करत नव्हती. ती शांत राहिलेली होती. ऐका मग, का धरणीला आनंद झाला, काय कारण होतं, थोडंसं मला बोलू द्या. विषय असा होता, ज्याप्रमाणे रामराज्य झाल्याच्या नंतर धरणीनं पीक पकडलं, आजच्या घडीला आजच्या दिवसालाही पण रामराज्यच झालं. आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर रामप्रभू बसले म्हणजे काय झालं, रामप्रभू तिथे विराजमान झाले म्हणजे रामराज्य आलं. विठ्ठल विठ्ठल घटना ऐका. काळ होता 1528चा. 1528च्या काळा अगोदर अयोध्या नावाची जी भूमी होती त्या भूमीला रामाचंच मंदिर होतं आणि एकट्या रामाचं मंदिर नव्हतं, एक मंदिर नव्हतं. त्या भूमीमध्ये आतापर्यंत 3000 रामप्रभूंचे मंदिर होते. हा अयोध्येचा इतिहास आहे. 1528चा काळ आला. या संपूर्ण भारतामध्ये काही परकीय लोकांनी आक्रमण करायला सुरुवात केली. त्याच्यातलं एक नालायक व्यक्तिमत्व होतं, त्याचं नाव होतं बाबर. त्या बाबरानं 1528च्या काळामध्ये मस्जिद उभी केली. बाबराने नुसती एक मस्जिद उभी नाही केली, बाबराने त्याच्या काळामध्ये अनेक मस्जिदी उभ्या केल्या. आणि ती मस्जिद उभ्या करण्याचा अधिकार बाबरापेक्षा त्याच्या प्रधानानं जास्त गाजवला. त्याचं नाव होतं मीरबाकी. मीरबाकी नावाच्या प्रधानानं ती सगळी वास्तू उभी केली. पण मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगू का, आजही त्या ठिकाणी बाबरीचं उत्खनन केल्याच्या नंतर, बाबरी पाडल्याच्या नंतर हिंदूंचे चिन्ह जे सापडले ते चिन्ह ठेवण्याच्या पाठीमागे जर का खरा वाटा कुणाचा असेल तर या भारतातल्या संतांचा होता, साधूंचा होता. घटना अशी झाली, रामप्रभू एका वेळेस तुम्हाला माफ करतील. रामप्रभूंच्या कार्यामध्ये तुम्ही अडथळा आणल्याच्या नंतर प्रभू तुम्हाला माफ करतील. पण रामप्रभूंचे एकनिष्ठ सेवक मारुतीराय हे कधीच माफ करत नाही, कारण ते सगळ्या गोष्टी डोळ्यांनी बघत असतात. धर्मशास्त्र आम्हाला असं सांगता, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण कृप परशुरामेशा सत्यता चिरंजीवा. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमंतराय, विभीषण, कृपाचार्य, परशुराम ही 7 माणसं गेलेली नाही, ती जिवंत आहे. त्याच्यामध्ये एक नाव येतं मारुतीरायाचं. आजही मोठ्या मोठ्या लोकांची, मोरारी बापूंची जर का कुठं रामकथा असेल तर त्या रामकथेच्या एका बाजूला एक आसन टाकलं जातं. ते आसन कोण्या मंत्र्याकरता नसतं, ते आसन पंतप्रधानाकरता नसतं, ते आसन राष्ट्रपती करता नसतं, ते आरक्षित आसन फक्त आमच्या मारुतीरायाकरता असतं. ही मारुतीरायाची ताकद. तरुण पोरांना विनंती, आपण मोठं झाल्याच्या नंतर आपल्याला आनंद कशात वाटतो माहितीये का? गल्लीमध्ये, बोळामध्ये, चौकामध्ये गाडी लावायची आणि एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरता 10 पोरांनी एकत्र येऊन केक कापायचा. याच्यामध्ये आम्हाला गर्व वाटतो. तो गर्व काही कामाचा नाही, समाज तुम्हाला नावं ठेवणार आहे. तरुण पोरांना गर्व कशामध्ये वाटतो? रस्त्यानं जात असताना मी किती लोकांना कट मारत चाललो, लोकांना याच्यात गर्व वाटतो. तरुण पोरांना गर्व कशात वाटतो? मी एखाद्या कॉलेजच्या बाहेर किती वेळ उभा राहिलो आणि मी किती माझी हवा केली, माझ्या पाठीमागे किती पोरं आहे हे समाजाला दाखवलं, याच्यात गर्व वाटतो. पण एक मित्रा, याच्यामध्ये गर्व करू नको. ह्या गर्वाने उलट तुमचं घर खाली येणार आहे, वर जाणार नाही. तुम्ही बघा,
जेवढे जेवढे लोकांना कट मारित होते ना, आता त्यांना लग्नाचे स्थळ कट मारत आहे. हे वाक्य बारकाईने ऐका. ज्यांनी ज्यांनी कट मारले त्यांना लग्नाचे स्थळ कट मारताय. मग त्यांची आता घरात आई वडिलांसोबत कटकट होते, मला कुठंतरी स्थळ बघा. नाही बघणार तुम्हाला ते स्थळ. तुम्ही काय केलं पाहिजे का समाज तुम्हाला आदर्श म्हणेल. अरे गावात आहे आपण 15-20 पोरांनी जर का एकत्र येऊन प्रत्येक शनिवारी मारुतीरायाच्या मंदिरात जर का हनुमान चालीसा घेतली तर तुमच्या मनातले जे वाईट विचार आहे, तुमच्या बुद्धीतले वाईट विचार आहे, ते मारुतीराय दूर करतील. ही हनुमान चालीसाची ताकद. अजून एकत्र येऊन तुम्ही काय करा. मी हनुमान चालीसेची ताकद वेगळी सांगत नाही. तुम्ही सगळेजण युट्यूब वापरणारे, गुगल वापरणारे मंडळी युट्यूबला जाऊन सर्च करा. आज रामप्रभूंचं गीत राम मंदिराकरता ज्या व्यक्तीनं गायलं आणि जुन्या काळामध्ये महाभारताचं टायटल सॉन्ग ज्या व्यक्तीने गायलं, तो सगळ्यांच्या परिचयाचा असलेला गायक, त्या व्यक्तीचं नाव आहे सोनू निगम. त्या व्यक्तीनं हनुमान चालीसेची ताकद काय ती सांगितली. युट्यूबला सर्च करा. सोनू निगम यांचा कार्यक्रम होता पाकिस्तानला कार्यक्रम होता. जिथं कार्यक्रम होता तिथून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणावरती ते बसमध्ये चाललेले होते. पण त्यांनी सांगितलं, माझा दररोजचा नियम होता हनुमान चालीसा म्हणणं. मी जसा गाडीत बसलो, श्री गुरुचरण सरोज रज, त्या ठिकाणी त्यांनी असं म्हणत 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 हनुमान चालीसेला सुरुवात केली. त्यांची बस त्यांच्या हॉटेलपासून तर जिथं कार्यक्रम आहे त्या प्रांगणापर्यंत निघाली आणि अचानक एक भला मोठा स्फोट घडला आणि त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या, खाली लपले. तिकडनं काही गार्ड्स आले, सोनू निगमांना खाली घेतलं आणि बाजूला घेऊन गेले. तपासाअंतीनंतर ज्या लोकांनी गाड्या फोडल्या त्यांना पकडलं आणि त्यांच्या तपासाअंती काही गोष्टी समोर अशा आल्या का आम्ही खऱ्या अर्थानं सोनू निगम यांची गाडी सोडवायला आलो होतो, पण काय झालं कसं झालं आम्हाला माहित नाही. आम्ही त्यांची गाडी सोडली, पाठीमागच्या पुढच्या गाड्या उडवल्या, पण त्यांची गाडी तशीच वाचली. मग सोनू निगमांना ज्यावेळेस विचारलं ही कशाची कृपा आहे, तर त्या व्यक्तीच्या दृष्टीने ही फक्त मारुतीरायाची कृपा आहे, दुसरी कोणाची. तुम्हाला मारुतीराय तुमच्या संकटात वाचवायलाच येतील, पण अगोदर तुमची भक्ती तेवढी पाहिजे. बरेचसे लोक काय करतात, संकट आलं का मग तिथपर्यंत पोहोचलेले होते. आता ज्यांचं वय 50-55 ते लोक त्या काळामध्ये 18चे होते, त्या काळामध्ये 21चे होते. गावाच्या गावात जथ्थेच्या जथ्थे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरतून गाड्याच्या गाड्या भरून त्या अयोध्येला गेले होते. अहो राम मंदिर झालं म्हणजे एवढं सोपं का राम मंदिर झालं. आम्ही फक्त रामाचे स्टेटस ठेवतोय, आम्ही फक्त फोटो ठेवतोय. सगळेजण म्हणतात राम प्रभू येणार, पण ते राम मंदिर होण्याकरता आम्हाला दगडाचा पाया दिसत असेल, पण कधीतरी सूक्ष्म दृष्टीने बघा, कितीतरी हिंदूंनी स्वतःचं रक्त त्या पायात गाडलं, मग ते राम मंदिर उभं राहिलं. असं काही उभं नाही राहिलं. 2 भाऊ होते, भावांचं नाव होतं कोठारी बंधू. माहिती काढा, दोघही तरुण वयाचे 17-18 वयाचे असणारे भाऊ आपल्या घरातून राम मंदिराच्या कारसेवेकरता निघाले. कारसेवा म्हणजे काय, पंढरीला जाणारा वारकरी हा जसा वारकरी असतो, पंढरीला पायी जाणारा व्यक्ती जसा संप्रदायामध्ये वारकरी असतो, स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा करणारा व्यक्ती सेवेकरी असतो, अनेक ठिकाणी भगवंताची आराधना करणारा व्यक्ती हा त्या ठिकाणचा साधक असतो, त्याप्रमाणे पंजाबी लोक भगवंता करता जी आपण साधना करतो, भगवंता करता जी सेवा करतो त्याला कार सेवा असं म्हणतात. आणि ती कार सेवा करण्याचा दिवस ठरला. सगळे लोक एकत्र यायला लागले, कार सेवेला जायला लागले. 2 भाऊ होते, कोठारी बंधू नावाचे 18 वर्षाचे 2 तरुण. बापानं सांगितलं, पोरांनो नका जाऊ. अरे तुम्ही आज जाशाल आणि उद्या जर का तुमचे प्रेत आले तर तुमच्या बहिणीचं लग्न करायचंय, कुणाकडे आम्ही बघावं, नका जाऊ. बापानं विरोध केला, पण पोरांनी बापाला खोटी शपथ दिली, बाबा शपथ देतो आम्ही परत येऊ, आम्हाला कोणी काही करणार नाही. दोघं सख्खे भाऊ घरातून कार सेवेकरता निघाले. त्या काळामध्ये इतकं मोठं एक असं फरमान काढलं, अयोध्येमध्ये येणाऱ्या गाड्या, अयोध्येमध्ये येणाऱ्या टॅक्स्या, अयोध्येमध्ये येणाऱ्या सगळ्या पद्धतीच्या बस बंद करायच्या आणि लोकांचा अयोध्येपासून संपर्क तोडायचा. 200 किलोमीटर पासून या भावांना एकही गाडी भेटेना, एकही बस भेटेना. 200 किलोमीटर ही पोरं पायी पायी चालत 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 अयोध्येत पोहोचले. आणि अयोध्येत पोहोचल्याच्या नंतर दोघाही भावांनी तो जो ढाचा आहे तो ढाचा पाडायला सुरुवात केली सगळ्या कारसेवकांसोबत. ढाचा पाडत असताना एका भावानं गपचित खिशामध्ये हात घातला
आणि आपल्या सगळ्या हिंदू धर्मांचा परमपवित्र भगवा ध्वज खिशातून काढला आणि तो ध्वज त्यांनी त्या ठिकाणी रोवल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर रामप्रभूंचं गीत गाताय, रामप्रभूंचं गीत गाताय, नाचताय, आनंद साजरा करताय, सगळेजण उत्साह साजरा करताय. आणि अचानक तिथल्या सरकारने त्यावेळेस ऑर्डर दिली आणि गोळ्या मारायला सुरुवात झाली. शेजारी बसलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरती गोळी लागली आणि त्या शरीरातून निघालेले रक्त दोघा भावांच्या अंगावरती पडलं. पळालं पाहिजे. काही नालायक लोक तिथं बाहेर उभे होते. ते लोक ओरडताय, पाणी पाणी पाणी. हा शब्द कानावरती पडल्याच्या नंतर दोन कोठारी भावांना वाटलं की कोणीतरी आमच्या रामप्रभूंचा सेवक बाहेर पाणी मागतोय, आमचं कर्तव्य, आम्ही त्याला पाणी दिलं पाहिजे. लहान्या भावानं गेट खोललं आणि बाहेर पळत आला. त्या नराधमांनी त्या लहान्या पोराच्या हाताला पकडलं, त्याला बाहेर खरपटवलं आणि बंदूक ठेवून त्याला 2-3 गोळ्या मारल्या त्या टाइमच्या माणसाने. अरे माझ्या लहान्या भावाला काय झालं, रडतोय म्हणून मोठा भाऊ पण त्याच्या पाठीमागे गेला. मोठ्या भावाला 0 पॉइंट वरती म्हणजे डोक्याजवळ बंदूक ठेवून गोळी मारली आणि दोघही जण त्याच ठिकाणी मेल्याच्या नंतर नराधम लोक इथपर्यंत थांबले नाही हो. काडकी घेतली, काडकी, आणि त्या काडकीला त्यांचे हातपाय गच्च बांधले आणि ते प्रेत शरयू नदीमध्ये टाकून दिले. इतका त्रास या लोकांनी सहन केला आणि तो त्रास सहन केल्याच्या नंतर जे मंदिर उभं राहिलं ते राम मंदिर आहे. मी एक माफी मागून वाक्य बोलू का? किती पटेल किती नाही पटेल मला माहित नाही, पण मी बोलतो. जर हिंदुस्थानामध्ये जर का हिंदूंना आपल्याच हिंदू देवतेचं राम मंदिर बांधण्याकरता जर का 500 वर्ष संघर्ष करावा लागत असेल तर हा विषय आनंदाचा आहे का चिंतेचा आहे याचाही विचार झाला पाहिजे. हा विषय आनंदाचा आहे का चिंतेचा आहे? अरे आम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदुस्थानात आहे. तुमची ओळख काय, माझी ओळख काय? तुमची ओळख माझी ओळख हिंदू आहे, तुमची माझी ओळख हिंदुस्थान आहे. राजकारण नंतर आहे. कधीतरी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द ऐका, सत्ता येणार आहे, सत्ता जाणार आहे, पण काय टिकलं पाहिजे? हा देश टिकला पाहिजे. देश टिकला म्हणजे काय पाहिजे? हा हिंदुस्थान टिकला पाहिजे. या लोकांची वाक्य ऐका, काय लोक होऊन गेले. मी एक चरित्र असं वाचलं होतं, त्या काळामध्ये पी.व्ही. नरसिंहराव नावाच्या एका व्यक्तीचं सरकार होतं आणि पाकिस्तान मधल्या एका बाईनं, बघा राजकीय लोक किती सुंदर असतात, जुन्या काळचे किती भारी होते. पी.व्ही. नरसिंहराव नावाच्या व्यक्तीवरती एका पाकिस्तानच्या व्यक्तीने जागतिक न्यायालयामध्ये एक प्रश्न उपस्थित केला की भारतातलं सध्याच्या लोकांचं जे सरकार आहे ते भ्रष्टाचारी आहे, त्यांनी असा आमच्यावरती अन्याय केला, हे केलं ते केलं. पी.व्ही. नरसिंहराव नावाचा व्यक्ती हुशार खूप होता, पण पी.व्ही. नरसिंहराव नावाच्या व्यक्तीला बोलता येत नव्हतं, म्हणजे त्याला प्रेझेंट करता येत नव्हतं, त्याला काही गोष्टी मांडता येत नव्हत्या. काय करायचं? पी.व्ही. नरसिंहराव व्यक्तीचं सरकार आहे आणि त्यांना विरोधक जर का कोण असेल तर त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी. त्या व्यक्तीनं अटलजींना बोलवलं, अटलजी तुम्ही या ना म्हणे माझ्याकडे. अटलजी तिथं आले. अटलजी म्हणजे खूप हजरजबाबी व्यक्तिमत्व, खूप हजरजबाबी, इतके सुंदर ते एक जुन्या काळात सांगायचे का पाकिस्तानच्या एका स्त्रीनं सांगितलं, अटलजी तुम्ही अजून लग्न केलं नाही, मी तुमच्या संग लग्न करेल, पण त्या ठिकाणी मला काय हवंय, तुमचा काश्मीर हवाय. त्यांनी सांगितलं मग ऐक ना, आमच्याकडे जी मुंह दिखाई असते, तोंड दाखवण्याची पद्धत असते, त्याच्यामध्ये मला पाकिस्तान द्या. पुढचा शब्द टाकला. अटलजी खूप हजरजबाबी होते. ते म्हणे मला पण हुंड्यामध्ये काय पाहिजे, पाकिस्तान पाहिजे. इतके हजरजबाबी होते. एकदा असं म्हणतात, मला वाटतं उमेश महाराजांनी तो दृष्टांत खूप गोड सांगितला होता की एकदा त्यांची लालू प्रसाद यादव यांच्या राज्यामध्ये, यांच्या भागामध्ये सभा होती आणि ती सभा चालत असताना लालूजी तिकडनं आले, म्हटले मारो राज्य में थारा क्या काम आहे, असं त्यांचे जे काही शब्द होते. आता ती बोलण्याची टून वगैरे मी काय मिमिक्री करणारा नाही, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. ती खूप टून वापरली, माझ्या राज्यात तुमचं काय काम आहे. त्यावेळेस अटल बिहारींनी एकच वाक्य सांगितलं. हा, ते असं वाक्य बोलले, मारो बिहार में थारा क्या काम, असं एवढंच वाक्य बोलले. अटल बिहारी म्हटले तू फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी. बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. एवढं म्हटल्याच्या नंतर या लोकांनी गप्प केलं. इतकं शुद्ध राजकारण जगलेली माणसं होती. मी का सांगतोय, आमचा हिंदुस्थान एक कसा राहिला पाहिजे. पी.व्ही. नरसिंहराव नावाच्या व्यक्तीला बोलता येत नव्हतं, पण त्याचे विरोधक होते अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारीनं सांगितलं, अहो अटलजी, आपल्या देशावरती प्रश्न उपस्थित केलाय, मला त्या गोष्टी सांगता येत नाही, तुमच्यापर्यंत सगळे पुरावे देतो, तुम्ही तेवढं मांडा. अटलजी स्वतः ते पुरावे देऊन ते भाषण द्यायला तिथपर्यंत गेले. ज्या महिलेने प्रश्न केला होता ती म्हटली माझी माघार आहे. अहो, मी सध्याच्या काळामध्ये जे लोक सत्ता भोगतायत त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित केला, पण त्या लोकांचं उत्तर देण्याकरता जर का त्यांचा विरोधक येत असेल तर आम्ही भारताचं कधीच काहीच वाकडं करू शकत नाही. हा भारत देश.
एवढे सुंदर, अहो किती राजकारणी या देशामध्ये सुंदर झाले. मला राजकारणावरती त्या 2-3 गोष्टींवरती बोलायला गेल्याच्या नंतर वेळ जाईल. काय राजकारणी होते पूर्वीच्या काळचे. एक पैसे गरिबांचं व्यक्तिमत्व होतं. लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान हा नारा ज्या माणसानं पहिल्यांदा आणला ते लाल बहादूर शास्त्री होते. लाल बहादूर शास्त्रींकडे एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीनं सांगितलं, शास्त्रीजी मला 200 रुपयाची थोडीशी मदत करता का. ऐकताय तुम्ही, किती रुपयाची? 200 रुपयाची. कोण होता तो माणूस त्या काळामध्ये? आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, कोण होता? कोणीतरी प्रधानासारखं पुढे येऊन उत्तर द्या. कोण होता? पंतप्रधान होता. पंतप्रधान होते आणि विचारलं मला 200 रुपयाची मदत करा. लाल बहादूर शास्त्रींचं वाक्य होतं, केली असती पण माझ्याकडेच पैसे नाही. पंतप्रधानाकडे पैसे नाही, पंतप्रधानाकडे. पण हळूच बायको पुढे आली, तुमच्याकडे नाहीये ना? म्हणे नाही, माझ्याकडे आहे, मी देऊ का? लाल बहादूर शास्त्री म्हणता, मी पंतप्रधान आहे, माझ्याकडे नाही, तुझ्याकडे कसे काय? तर त्या काळापासून बायांकडे खूप भारी डोकं आहे. नोटाबंदीमध्ये जेवढे माणसाचं नुकसान झालं नाही तेवढं बायांचं नुकसान झालं. म्हणजे नवरा बायकोला एक दिवस संध्याकाळी येऊन टेन्शन मध्ये दिसला आणि बायकोने विचारलं, मालक टेन्शन मध्ये का बरं आहे? अगं टेन्शन मध्ये याच्या करता आहे का लाख रुपये माझ्याकडे 500च्या नोट आहे, 1000च्या नोट आहे, कशा काय बदलावं याचं टेन्शन आलंय. ती घरात जाऊन ती आता टेन्शन मध्ये आली. हा म्हटलं, तुला का बरं टेन्शन आलं? तुमचे लाख सोडा, माझे 1.5 लाख रुपये आहे. त्याचा प्रश्न आला, मी ती कशी बदली करू? कारण स्त्रीचं काम खतरनाक असतं. तशीच गोष्ट झाली, मी मदत करू का? म्हणे तुझ्याकडे कसे? ऐका ऐका ऐका. त्या काळामध्ये असं सांगतात, आता हा आकडा बरोबर आहे का नाही मला माहित नाही, पण मी उदाहरणाकरता सांगतो. 100 रुपये त्यांना पंतप्रधान म्हणून जो पगार होता, तो पगार त्यांनी आपल्या पत्नीकडे दिल्याच्या नंतर ती 90 रुपयामध्ये घर चालवायची आणि 10 रुपये बाजूला ठेवायची. महिलांची जुनी बचत बँक यायच्या अगोदर 90 रुपयात घर चालवायची, 10 रुपये बाजूला ठेवायची. असं करत 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 जेवढे पैसे बाजूला काढले त्याच्यातले 200 रुपये मी त्यांना देऊ का? अटलजी म्हटले सोपं आहे. लाल बहादूर शास्त्री म्हटले सोपं आहे. त्याला गरज आहे, तुझ्याकडे आहे त्याला दे. त्या घरात गेल्या, 200 रुपये आणले, त्याला दिले. तो व्यक्ती निघून गेला, यांच्या कामात गेल्या. पण हा बाबा गप बसला नाही ना. पत्र घेतलं, भारत सरकार जे काही पेमेंट करतं त्याला पत्र लिहिलं, कृपया भारत सरकारला माझी विनंती आहे का तुम्ही मला महिन्याला जे 100 रुपये पाठवता ते 100 रुपये न पाठवता पुढच्या महिन्यापासून माझा पगार 90 रुपये करावा, कारण 90 रुपयात माझं घर चालतं. 10 रुपये भारत सरकारचे 10 रुपये जास्तीचे माझ्या घरात येत आहे, 90 रुपयात द्या, 10 रुपये पुढच्या महिन्यात बंद करा. त्या काळचे राजकारणी होते. आता सांगा बरं, किती लोक पत्र लिहितील? किती लोक नाही ना. उलट मागत आंदोलन चालू होतं का आमदार खासदारांचा पगार वाढवा. विठ्ठल विठ्ठल. हा विचार करा, ही सगळी परंपरा कशी आली? तर या लोकांच्या डोक्यामध्ये फक्त रामप्रभूंचा विचार होता, दुसरा कोणाचा नाही. मला मस्जिदीबद्दल 2-3 गोष्टी बोलायच्या आहे. थोडंसं महत्वाचे मुद्दे बोलून एक 15 मिनिटात मी थांबतोय, फक्त शांतचित्ताने. ज्या वेळेस कोठारी बंधूंनी या ठिकाणी त्याग केला, नंतर मस्जिद पाडली, आपल्या हिंदूंच्या काही खुणा दिसायला लागल्या, त्याच्या पाठीमागचे कारण आहे का? बाबरानं मीरबाकीला सांगितलं आपल्याला मस्जिद उभी करायची. मीरबाकीनं सगळं काम बघितलं, नाव दिलं बाबरी मस्जिद. आणि बाबरी मस्जिद नाव दिल्याच्या नंतर घटना अशी घडायची का ती मस्जिद बांधण्याच्या अगोदर काही काळामध्ये दिवसभर भिंत बांधली का संध्याकाळी भिंत पडून जायची. मनाचं सांगत नाही. राम मंदिर एक रक्तरंजित इतिहास नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकातल्या वाचलेल्या गोष्टी सांगतोय. अयोध्येमध्ये एक साधू होते, त्या साधूने स्वतःच्या हाताने लिहिलं, तरुण पोरांनो बारकाव्याने ऐका, तुम्ही सगळेजण एकत्र भरपूर ठिकाणी फिरायला जाता, तुम्ही गड किल्ल्यांवरती जाता, गावोगावच्या तरुणांनी 1-2 महिन्यामध्ये एकत्र येऊन वेळ काढून अयोध्येला गेलं पाहिजे. आपली स्वप्नपूर्ती झालेली. ज्या वेळेस सकाळी दिवसभर भिंत बांधायची, संध्याकाळी भिंत पडून जायची. मीरबाकी वैतागला. मीरबाकी आपल्या आत्मचरित्रात लिहितो, पत्र पाठवतो आपल्या राजाला, महाराज अशक्य म्हणे इथं मस्जिद बांधणं. का बरं? सकाळी भिंत बांधली का संध्याकाळी पडून जाते, आपोआप पडते, कुणालाच माहित नाही भिंत कशी काय पडते. मग त्या मीरबाकीनं अयोध्येतल्या सगळ्या साधूंना बोलवलं आणि सांगितलं, आता तुम्ही याचं उत्तर द्या, ही भिंत का बरं पडते? एक सांगू का, भारत भूमी खरंच खूप पवित्र आहे, खूप ताकद आहे. हिंदू धर्मातल्या जुन्या गोष्टींच्या वरती माझा इतक्या काही गोष्टी छोट्या छोट्या माहिती आहे का त्या सांगून वेळ घेण्यापेक्षा, इतकी आपल्या भारतामध्ये 2 युनिव्हर्सिटी होती. एकीचं नाव होतं तक्षशिला आणि एकीचं नाव होतं नालंदा.
त्या म्हणतात पेटवल्याच्या नंतर 6 ते 7 महिने जळत होत्या, एवढी विद्या होती आपल्याकडं. एक दिवस याच बाबराला आजार आल्याच्या नंतर सगळे हकीम झाले, त्यांचे सगळे लोक झाले, बरा होत नव्हता. म्हणून कोणीतरी सांगितलं का नालंदा विश्वविद्यालयामध्ये तक्षशिलेमध्ये एक असे आचार्य का त्यांच्याकडे उपाय त्यांना घेऊन या. त्यांना आणलं आणि त्या बाबरानं दम देऊन सांगितलं मी तुमचा उपाय करल, पण आधीच सांगतो मी तुमचा एकही ग्रंथ वाचणार नाही आणि तुमचा आयुर्वेद जपणार नाही. तुम्हाला काय उपाय सांगायचं तो मला माझ्या धर्माच्या रिलेटेड सांगा. त्या आचार्याने सांगितलं काहीच करू नको, तू कुराण वाचतो का? वाचतो म्हणे, तेवढं कुराण दे, मी तुला उपाय करून देतो. कुराण घरी नेलं. दुसऱ्या दिवशी आले त्या व्यक्तीच्या हातात कुराण दिलं, सांगितलं काहीच करू नको, एवढं कुराण वाच, त्या दिवशी कुराण संपेल त्या दिवशी तुझा आजार बरा होईल. म्हणजे 100% नक्की कुराण वाचायला सुरुवात केली. 1 पान वाचतोय, 2 पान वाचतोय, 3 पान वाचतोय, इकडं कुराण संपलं. आणि ज्या दिवशी कुराणाचं शेवटचं पान वाचलं त्या दिवशी राजा ठणठणीत बरा झाला. आश्चर्याचा झटका आला, अरे इथून मागं मी कुराण वाचायचो तवा बरा नाही झालो आणि याने अशी काय विद्या केली का मी बरा झालो. सैनिक पळत जाण त्याला पकडून आणलं. सांगा म्हणे आतापर्यंत एवढे हकीम झाले, आतापर्यंत एवढे लोक येऊन गेले, आतापर्यंत प्रत्येकाने ट्राय केलं पण मी बरा नाही झालो. तू असं काय केलं का मी बरा झालो आणि मी तू नेमकं असं कुराणामध्ये काय ताकद टाकली? सोपय म्हणे, मी घरी गेल्याच्या नंतर आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या धर्मग्रंथामध्ये जेवढे जेवढे आयुर्वेदिकाचे उपाय सांगितले ते सगळ्या साहित्य मी गोळा केलं, त्याचा रसपान तयार केला आणि ते सगळे औषधं मी तुझ्या कुराणाच्या पानाला चोळले. ज्या वेळेस तू कुराण वाचायचा त्यावेळेस पान बदलायचा. वाचत असताना त्याची जी पावर होती ती तुझ्या तोंडात गेली, नाकाद्वारे शरीरात गेली. चुकून जर का तू आपल्या तोंडाला जर का बोट लावून ते उलटलं असेल तर ती तोंडात गेली, तोंडाद्वारे शरीरात गेली. परिणाम आमचं औषध तुझ्या पोटात जाऊन तू बरा झाला. बावळट झाला तो. अरे तुमच्याकडे एवढी विद्या कशी काय आहे? म्हणे ही खूप छोटी आहे, तक्षशिला नालंदामध्ये याच्यापेक्षा जास्त आहे. आदेश दिला, दोन्ही युनिव्हर्सिट्या त्या टायमाला पेटून टाकल्या. मग काय राहिलं आमच्याकडं? फक्त दगड, काहीच नाही राहिलं, संपून गेलं ते ज्ञान. म्हणून तर अलीकडच्या काळामध्ये आमची पिढी शिकण्यामध्ये आनंद वाटत नाही, त्यांना फिरण्यात आनंद वाटतो. ज्ञानच पाठीमागे राहिलं नाही. सांगायचं तात्पर्य त्याच वेळेस त्या मीरबाकीनं सगळ्या साधूंना बोलवलं, सांगा काय करू? साधूंनी एकमतानं सांगितलं तुम्ही इथं किती मस्जिद बांधण्याचा प्रयत्न केला, वास्तू उभी करण्याचा प्रयत्न केला, होणार नाही. आमचे रामप्रभू तुम्हाला माफ करतील, पण आमच्या रामप्रभूंचे एकनिष्ठ भक्त मारुतीराय माफ करणार नाही. मारुतीरायच्या भिंती पाडताय. काय करायचं? 2-3 गोष्टी करा. पहिला मुद्दा, नाव बदला. बाबरी मस्जिदीला आतमध्ये जे नाव दिलं होतं ते नाव होतं सीता पाकखाना. काय नाव होतं? सीता पाकखाना. याचा अर्थ सीतेचं स्वयंपाकघर. या आतमध्ये पर्शियन भाषेमध्ये आणि अरबी भाषेमध्ये तिथल्या दरवाजावरती लिहिलेलं होतं. दुसरी गोष्ट, जिथं जिथं मस्जिद बनवायची असते तिथं बाजूला मिनार उभी करावी लागते. मिनार का बरं? तर त्याच्यावरती तो जो आतमधला व्यक्ती जी काही अजान देतो ते सगळा समाज ऐकतो, त्याच्याकरता ते मिनार उभी करतात. बाबरी मस्जिद बघा, तिचे 3 घुमट होते पण आजूबाजूला मिनार नव्हती. त्यांनी ती मिनार पहिली कट करायला लावली. का बरं? मस्जिदीच्या आतमध्ये असं म्हणतात विहीर असते किंवा काहीतरी पाय धुवायला जागा असते, पाणी असतं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विहीर नव्हती, आजूबाजूला विहीर नव्हती. तुम्ही बघा मस्जिदीमध्ये लोक कधी विचारा कोणाला तुमचा मित्र असेल तर ते लोक पाय धुतात आणि मग नंतर नमाज अदा करतात. हा त्यांचा प्रकार आहे. तिथं विहीरही नव्हती आतमध्ये, बाजूला पण विहीर नव्हती. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जी वास्तू असते त्यांची, त्या वास्तूच्या आतमध्ये प्रदक्षिणेला कुठंच जागा नसते. बाबरी मस्जिदीमध्ये प्रदक्षिणेला जागा होती. ती जागा जर का कोणी ठेवायला लावली होती तर संतांनी ठेवायला लावली. ते म्हटले ही जागा अशीच ठेव, ही जागा बंद करू नको. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट, तुम्ही विश्वास ठेवशाल का नाही मला माहित नाही, आणि तुम्ही विश्वास जरी नाही ठेवला तरी माझा त्या पुस्तकावरती त्या गोष्टीवरती विश्वास आहे. ए राजा, इथं भजन चालू दे, इथं कीर्तन चालू दे. आणि महाराज, मी खोटं सांगत नाही, मी तुम्हाला विथ प्रूफ देऊ शकतो. राम मंदिर एक रक्तरंजित इतिहास नावाचं ज्या तिथल्या साधूनं पुस्तक लिहिलंय, त्याने त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं का शुक्रवार सोडला तर प्रत्येक दिवशी तिथं भजन व्हायचं. ही रामप्रभूंची ताकद होती. मग ही मस्जिद नंतरच्या काळात पाडल्याच्या नंतर काही लोक जे स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात त्या लोकांमध्ये मधीचे किडा वळवळायला लागला. काही लोक असतात ना, समाजात सगळे थोडी चांगले असतात. समाजामध्ये सगळे लोक शुभचिंतक नसतात. एका दिवशी तुमचं शुभ व्हायला लागलं तर काही लोक चिंतित पण असतात, याचं चांगलं कसं होतं, याचं चांगलं कसं होतं. तसंच झालं. रामप्रभूंची त्या ठिकाणी राम मंदिर
पडल्याच्या नंतर ज्यावेळेस सरकारनं त्या ठिकाणी मला वाटतं 2019 काळामध्ये 9 नोव्हेंबर 2019ला आज्ञा केली का तिथं मंदिर बांधावं. काही धर्मनिरपेक्ष लोक जागे झाले. अरे का तिथं मंदिर बांधायचं, तिथं हॉस्पिटल बांधा, तिथं प्रसादालय बांधा, तिथं लोकांकरता अन्नदानाची सेवा द्या, तुम्ही हे करा ते करा. मग बऱ्याचशा लोकांनी उत्तर दिलं ते तुम्ही आम्हाला सांगू नका, ते तुमचं काम नाही. का बरं? कारण सगळ्या भारतामधून राम मंदिराकरता जेवढा पैसा गोळा झाला ना, तो पैसा नुसता बँकेत ठेवला तर त्याच्या व्याजावरती हॉस्पिटल तयार होतील, एवढा पैसा लोकांनी दिला. लोक म्हणतात अरे या छोट्या छोट्या मंदिरं बांधण्यापेक्षा लोकांना अन्नदान करा. तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही फक्त कटोरा घेऊन मंदिराच्या बाहेर बसा, तुम्हाला अन्नदान काय भाजी सहित आम्ही जेव घालू. तेवढे आम्ही हिंदू मोठे. शिवाच्या पिंडीवरती पाणी टाकता, अहो ते दूध टाकता, पाणी टाकता, तेच दूध घ्या आणि एखाद्या गरीबाच्या पोराच्या मुखात घाला. त्याला म्हटलं तुझ्या पोरग जर का उपवास असेल तर सांग, महिन्याच्या दुधाचा खर्च मी करतो म्हटलं. पण आम्ही हिंदू एवढे पवित्र आहे का आम्ही शिवलिंगावरती दूधही समर्पित करू आणि शिवलिंगाच्या बाहेर मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर गरीबाच्या पोराला जितकं समर्पित केलं त्याला जास्त पाजू. ही ताकद हिंदू धर्मामध्ये. हिंदू धर्मामध्ये दान द्यायला शिकवलं, द्यायला नाही शिकवलं. त्याच्यामुळे या लोकांनी जे सांगताय, अफवा पसरवताय, त्या गोष्टींना बळी पडू नका. आपले जे विधी, आपले जे उपचार आहे ते केलेच पाहिजे. तुम्ही बघा ना, हे 2-3 लोक हिरो हिरोईन तुम्ही ज्यांना फॉलो करतात, ज्यांना चांगलं मानतात, तुम्ही बघा दिवाळी आली का ते जागे होतात, त्यांचे व्हिडिओ येतात. मग ती एक हिरोईन येते, मग ती म्हणते ऐका सगळ्यांना विनंती आहे, कृपया तुम्ही जास्त फटाके फोडू नका, फटाक्यांमुळे सगळीकडे धूर तयार होतो, तो धूर आपल्या शरीरात जातो, माणसाला त्रास होतो. आणि नंतर ज्या हिरोईनीने हे सगळं सांगितलं, ती म्हटली मला दम्याचा त्रास आहे, तिचे फोटो व्हायरल झाले, ती थुकीत होती, बिडी पेत होती, बिडी गांजा पेत होती, सिगरेट पेत होती. मग का हो, फटाक्यांचा धूर पोटात गेल्याच्या नंतर दमा होतो, सिगरेट पेल्याच्या नंतर ब्रह्मदेव घ्यायला येतो का? हाही प्रश्न आहे ना. तुम्ही बघा बरेचसे लोक जागे होते, फटाके फोडू नका, हे करू नका, असं होतं तसं होतं. आता थोड्या दिवसात कधी जागे होतील? होळीला जागे होतील. पाणी फेकू नका, रंग लावू नका, पाणी वाया जातं. अरे तुम्ही कोण सांगणार आहे? आमचं शेत, आमचं पाणी, आमचे सण आम्ही साजरे करणार. एक व्यक्ती जर का दिवसभर जर का त्या ठिकाणी जाऊन 5 वेळेस पाय दूध असेल, त्यावेळेस पाणी वाया जात नाही. आमच्या एका सणामुळे पाणी वाया जात आहे. माय बाबा विनंती करून सांगतो, असे मेसेज आल्याच्या नंतर आपल्यामध्ये तेवढा दम पाहिजे, एक तर त्याला उत्तर द्या, नाही तर तो मेसेज तिथं डिलीट करा, पण पुढे पाठवू नका, नका पाठवू. आम्ही आमचे सण, आम्ही आमची संस्कृती आणि आम्ही आमची प्रथा ज्या दिवशी जपू त्या दिवशी पुढचा काळ जपेल. आज आम्ही आमच्या प्रथेवरती, आमच्या सणावरती, संस्कृतीवरती जर का बोट ठेवलं तर पुढचे लोक ते जपणार नाही. आम्ही आमची नागपंचमी आनंदानं साजरी केली पाहिजे, आम्ही आमची होळी आनंदानं साजरी केली पाहिजे, आम्ही दिवाळीला फटाके फोडलेच पाहिजे. मी या मताचा, फोडू द्या पोरांना फटाके, फक्त जपून. नाही तर तुम्ही म्हणायचे महाराजांनी सांगितलं लहान लहान पोरांना ज्याला चालता येत नाही त्याच्या हातात फटाके द्या, त्याचा हात पडला का मला फोन करा, उद्या माझ्या नावाने केस. तसं काही करू नका. म्हणून ज्याला जमतंय, जपता येतंय त्या व्यक्तीनं करा. विषय असतो रामप्रभूंचं राज्य झालं. राज्य झाल्याच्या नंतर सगळीकडे आनंद प्रस्थापित झाला, सगळे लोक आनंद साजरा करताय. रामप्रभूंना सगळ्यांनी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला ज्या ज्या गोष्टी देता येईल त्या दिल्या. पोरांनो एक वाक्य ऐका, सगळ्यांनी एक वाक्य ऐका, एक छोटंसं वाक्य खूप महत्वाचं आहे. आजच्या आनंदावरती ते सुचलंय म्हणून सांगतोय. किती जणांना पटेल पटेल अपटेल माहित नाही, पण एवढं वाक्य आहे का, ज्या लोकांनी शांत चित्ताने ऐका बरं का, खूप महत्वाचं वाक्य सांगतोय. ज्या लोकांनी रामप्रभूच्या अस्तित्वावरती काही काळापूर्वी प्रश्न उभा केला ते लोक सध्याच्या घडीला समाजात स्वतःचं अस्तित्व शोधतायत. ज्या लोकांनी रामप्रभूंच्या अस्तित्वावरती काही काळापूर्वी प्रश्न केला ते लोक समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व शोधतायत. आणि ज्या लोकांनी रामराज्य यावं याच्याकरता प्रयत्न केला ते लोक सध्या राज्य करताय. ही रामाची ताकद. बघा ना, बऱ्याच लोकांनी, अहो काही काही लोकांनी, आता तो विषय आमचा नाही पण सांगतो, काही काही लोकांनी राम हा काल्पनिक सांगितला. राम काल्पनिक आहे, राम मनाची कल्पना आहे, पण राम ही मनाची कल्पना नाही. तुम्ही पुरावे बघा. तुम्ही आज भावार्थ रामायण उघडा, रामायण ही कल्पना नाही. मी कितीतरी पुरावे तुम्हाला आत्ताच्या घडीला देऊ शकतो. सोपा 1-2 पुरावे देतो, मी पुढे चालतो. आपल्या निफाड तालुक्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे चाटोरी. कोणतं नाव आहे? चाटोरी नावाचं गाव आहे. एक तर त्या गावची पोर इथं दिली असेल, नाही तर इथली पोर तिथं दिलेली असेल, काहीतरी संबंध असेल. चाटोरीच्या बायांना फक्त आनंद झाला असेल. पण ऐका, मी का सांगतोय, मला इतिहासाचा पुरावा हा असा सांगायचा आहे का त्या चाटोरीला आम्ही, सागर भाऊ, नारायण बाबा, आम्ही आता त्याला चाटोरी म्हणतोय, पण 750 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांनी त्या ग्रंथाचं, त्या गावाचं नाव भावार्थ रामायणामध्ये लिहून ठेवलंय. महाराज
सांगतात, ऐका ऐका, महाराज असं सांगतात, थोडस आवाज द्या. महाराज असं सांगतात का ज्या वेळेस रामप्रभू पंचवटीला येऊन थांबले आणि पंचवटीला येऊन थांबल्याच्या नंतर मारीच नावाच्या हरणाच्या पाठीमागे लागले. ते हरिण पुढे पळतय, रामप्रभू त्याच्या पाठीमागे पळताय. ते हरिण घाबरलं आणि पाठीमागे बघून त्याने स्वतःची पाठ चाटली. वर्णन करत असताना नाथ महाराज असं लिहितात, राम देखून या दुरी मृग चाटी पाठीवरी तया स्थळा नाम चाटोरी आणि गंगा ती अद्यापी. हे वर्णन एकनाथ महाराजांनी केलं भावार्थ रामायणामध्ये. दुसरं प्रमाण देऊ ऐका. आपण टाकेच्या खाली एक पट्टा आहे, कोणता पट्टा म्हणतो त्याला? औंधा पट्टा म्हणतो. 5 पट्ट्याचा किल्ला वरण खालचा जो पट्टा आहे त्याला आपण औंधा पट्टा म्हणतो. औंधा पट्टा नाव का बरं मिळालं? आता ते औंधा पट्टा त्याला आपण आता म्हणतो, पण स्वतः रामप्रभूंनी ग्रंथ भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी असं लिहिलंय की तिथं रावणाच्या पायाचा अंगठ्याचा काही भाग गळून पडला म्हणून त्याला औंधा पट्टा म्हणतात. हा इतिहास आहे. अशा कितीतरी प्रमाण आहे, कितीतरी गोष्टी. आपण एक एक गोष्टी त्या तुम्हाला सप्रमाण आपण ग्रंथात जर का बघितलं तर सांगून देऊ शकतो. मला सांगा, रामप्रमाण काल्पनिक आहे का? अजिबात नाही. आजही राम प्रभूंचं मंदिर होण्याकरता ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं सहभाग होता ते एक आचार्य रामभद्राचार्य, तरुण वर्ग ज्या व्यक्तीला सध्या मानतो बागेश्वर धाम बाबा, त्यांचे गुरु रामभद्राचार्य दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे, डोळे नाहीये त्यांना, पण राम मंदिराकरता 350 पुरावे त्यांनी न्यायालयात दिले. विचार करा, अंध माणूस आहे, दिसत नाही, पण एक एक पुरावा इतका सप्रमाण दिला का शरयू नदीपासून किती अंतरावरती प्रभू राहायचे ते सुद्धा प्रमाणासहित दिले. आपले लोक धर्मग्रंथ उचलून बघायचे ते तोंडानं प्रमाण द्यायचे, एवढी ताकद होती. अजून सांगू ऐका. एक वकील होता, त्या वकिलानं दिनांक 1 फेब्रुवारी 1986 साली, साल मागे पुढे होऊ शकतं, सालाबद्दल मी कन्फर्म नाही, पण 1 फेब्रुवारीला एक याचिका दाखल केली तर तुम्ही नुसता रामप्रभूंच्या मंदिराचा टेंट लावलाय पण त्याला कुलूप लावलंय. आमच्या हिंदू धर्मीय लोकांची विनंती का तुम्ही ते कुलूप तोडा आणि लोकांना दर्शनाकरता मोकळं करा. इच्छा होती, पण त्या काळामधल्या काही न्यायाधीशांनी ते प्रकरण खारिज केलं, त्याला परत पाठवलं. त्यांनी दुसरी एक याचिका दाखल केली आणि ती जिथं दाखल केली त्या ज्या याचिकेवरती ज्यांनी निर्णय दिला ते वकील होते, ते न्यायाधीश होते कृष्ण मोहन पांडेय. काय नाव होतं? कृष्ण मोहन पांडेय. ते त्यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिता. प्रत्येकाने ऐका, मी मनाचं सांगत नाही, कालच्या लोकमत पेपरला आलेली ती बातमी. कृष्ण मोहन पांडे लिहितात का ती याचिका माझ्याकडे दाखल झाल्याच्या नंतर कृष्ण मोहन पांडेंनी निर्णय दिला का आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणचं कुलूप तोडावं आणि समस्त हिंदू लोकांना दर्शनाकरता जागा करून द्यावी. 40 मिनिटांमध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यानं आणि तिथल्या IPS अधिकाऱ्यांनी दोघा जणांनी एकत्र येऊन तो निर्णय लागू झाल्याच्या नंतर 40 मिनिटात कुलूप तोडलं आणि सगळ्या लोकांना दर्शनाकरता जागा मोकळी करून दिली. आता ऐका, कृष्ण मोहन पांडे चरित्रात काय लिहितात ते असं लिहिता त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की ज्या वेळेस आम्ही हा निर्णय देत होतो तर न्यायालयाच्या पुढच्या बाजूला, न्यायालयाच्या छपरावरती एक काळं वानर सकाळपासून तिथं बसलेलं होतं. नुसतं बसलेलं नव्हतं तर त्याने तिथल्या तिरंग्याला लपेटून ते तिथं बसलेलं होतं. आलेल्या लोकांनी त्याला खायला टाकलं, आलेल्या लोकांनी त्याला केळी टाकली, सगळे पदार्थ टाकले, पण त्याने निर्णय होईपर्यंत एकही केळ खाल्लं नाही आणि एकही पदार्थ खाल्लं नाही. ज्या टायमाला निर्णय लागू झाला वानर निघून गेलं. कृष्ण मोहन पांडेय एक न्यायाधीश, एक जज व्यक्ती स्वतःच्या आत्मचरित्रात लिहितोय. याला खोटं म्हणू आपण? खोटं म्हणू? अजिबात नाही. रामप्रभू होते आणि मारुतीराय आज पण आहे ही आमची श्रद्धा नाही, हा आमचा विश्वास. श्रद्धेला कालांतरानं अंधपणा येतो पण विश्वासाला अंधपणा येत नाही. तो आम्ही ठामपणाने सांगू शकतो की रामप्रभू होते, त्यांचं राज्य उत्तम होतं. आता रामप्रभूंचं राज्य कसं होतं, काय होतं, सगळं सांगत वेळ घेत नाही. पुढचे 2-3 मुद्दे सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा भजन करा. विठ्ठल रामप्रभूंच्या काळामध्ये न्यायालयीन व्यवस्था छान होती. रामप्रभूंच्या काळामध्ये राज्य व्यवस्था छान होती. रामप्रभूंच्या काळामध्ये कौटुंबिक व्यवस्था छान होती. रामप्रभूंच्या काळात आत्तासारखे कुटुंब नव्हते. महिला वर्ग आहे का, आत्तासारखी कौटुंबिक व्यवस्था नव्हती. माझा स्वतःचा बाप जर का माझ्या सावत्र आईला शब्द देत असेल तर तू वनात गेलं पाहिजे, रामप्रभू त्या शब्दाकरता वनात जाता, ही त्या काळची कौटुंबिक व्यवस्था होती. एखाद्यानं जर का आपल्या बहिणीला जर का प्रेमानं घरी आणलं तर तो प्रेमानं घरी आणून तिचा सन्मान करायचा. अलीकडच्या काळामध्ये बहिणीनं सही करावं म्हणून तिला घरी आणत नव्हता. अलीकडच्या काळात सांगा ना, बहिणी भावाच्या घरी जात नाही का? कशा करता जातात?
किंवा भाऊ कशा करता सन्मान करतो. एका दिवशी बहिणीने म्हणून द्या, दादा खरं सांगू का, तू कितीही सन्मान कर मी तुला सही देणार नाही. पुढच्या भाऊ बीजेला तुम्हाला भाऊचा फोनच येत नाही येत कोण. पण जोपर्यंत तुमचे खाते फुटत नाही तोपर्यंत तुमचं प्रेम. आणि बहिणी पण लई कलाकार हो. मी हा मुद्दा सगळीकडे सांगतो, मला पचतो, मला तो रुचतो म्हणून सांगतो. बहीण भावाला ओवाळायला आल्याच्या नंतर त्याला ताटावरती बसून ओवाळते, हातामध्ये तांदूळ घेते, मांडीवरती टाकते, खांद्यावरती टाकते, डोक्यावरती टाकते, एक वाक्य म्हणते. कोणतं वाक्य म्हणते तुम्ही सांगा. इडा पिडा जाऊ दे, बळीच राज्य येऊ दे. ए देवा, इडा पिडा जाऊ दे, बळीच राज्य येऊ दे. पण नेमकं उलट घडतं. बळीचं राज्य म्हणजे भावाचं राज्य येतं आणि पहिला वाटा मागायला बहीणच उभी राहते. बहीणच म्हणते मला वाटा दे. मला वाटा जर का नसेल आणि त्या वाटेमध्ये जर का वाटाघाटी झाली तर नंतर लवकर ते पोरं आपल्या आत्याला म्हणते, आत्या तुम्ही आता घरात आत नका या, तुम्ही तुमच्या घरी परत जा. का बरं? तुम्ही आमच्या काही कामाचं नाही. तुम्ही ज्या अर्थी भांडण उपस्थित केलं, ही अलीकडची कौटुंबिक व्यवस्था आहे. पण आम्ही रामरायाची कौटुंबिक व्यवस्था बघितली तर रामरायाच्या काळात ती व्यवस्था नव्हती. भावाचा प्रभूच्या काळाच्या सुना सासूचा ऐकायच्या. त्या सासवा जास्त अधिकार गाजवत नव्हत्या. ऐका, तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस रामप्रभूंचं लग्न झालं, जानकी मातेला, उर्मिलेला, मांडवीला आणि श्रुतकीर्तीला या चौघींना घेऊन त्यांची आई उपदेश करते. अगं पोरी, घरी गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस सासूची मदत करायची, सासूच्या पाया पडायचं, आपलं स्वतःचं जे सासर आहे ते माहेराप्रमाणे समजायचं, रागवून रुसून माहेराला यायचं नाही. एक एक गोष्टी सांगितल्या म्हणून सीतेचा संसार व्यवस्थित झाला. हे बोलणारे फक्त थोडेसे गप करा. म्हणून सीतेचा संसार व्यवस्थित झाला. अलीकडची आई खरं बोला असं सांगते का? हा, अलीकडची आई एकच वाक्य सांगते, तुला जमलं नाही फोन कर भावाला, पाठवते घरी निघून. काही काळजी करू नको, आपणही श्रीमंत, दुसऱ्या दिवशी कोर्टात भेटू, अशा सांगणारे आहे. पण पुरीला ते सांगू नका, सकाळी उठून आई वडिलांचं दर्शन, सासू सासऱ्यांचं दर्शन कर. ही आम्हाला रामराज्याची कौटुंबिक व्यवस्था शिकवते. रामराज्याची न्याय व्यवस्था बघा, रामराज्याची तुम्ही राज्य व्यवस्था बघा. एक एक गोष्ट जर का बघितली तर माणसाला त्या ठिकाणून आदर्श प्राप्त होतो. असं रामराज्य होतं. त्या रामराज्याचं वर्णन महाराजांनी केलं. मी एवढा अभंग का सांगितला तो याच्याकरता सांगितला का आज जर का रामप्रभूंची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असेल तर आमच्याकरता हे रामराज्य, आमच्याकरता रामाचं राज्य, आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे, आमच्याकरता उत्सवाचा दिवस आहे. आणि त्याच उत्सवामुळे आज आपण या अभंगाचे नियोजन केलं. महाराज म्हणतात तिथं आणखीन लोकांनी काय केलं, नुसतं राज्य झालं पण नेमकं काय केलं, तर जे काही केलं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. लोकांमध्ये काय बदल झाला. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. आणि कधी कधी दळिता म्हणजे तुम्ही दळण करता ना, गिरणी सोडून बोलतोय. जुन्या काळामध्ये कशावर दळण करायचे? खंडिता आणि जेविता हे बाई. महाराज म्हणतात की आम्ही राम वेळोवेळा गायला. का बरं? राम राज्य जितकं सुंदर होतं, राम प्रभू जितके सुंदर होते, त्याही पेक्षा राम प्रभूचं नाव सुंदर होतं.
रामप्रभूंचं नाव इतकं सुंदर होतं की असं सांगतात रामप्रभूंना त्यांच्या स्वतःच्या नावाचा महिमा त्यांनाच कळाला नाही, एवढं नाव रामप्रभूंचं सुंदर होतं. अशी एक एक गोष्ट करून लोकांनी काय केलं, रामप्रभूंचं जितकं स्तुती करता येईल, कौतुक करता येईल तेवढं केलं. रामप्रभूंचं नाव किती मोठं होतं. जास्त लांब न करता एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. एकदम 9:20 झाले. 7:30 मी उभं राहिलो होतो. त्या गोष्टीला न्याय देऊन मी 9:30 बरोबर 10 मिनिटात सेवा पूर्ण करेल. पण थोडासा जरी छोट्यापर्यंत चुळबुळीचा आवाज आला मान्य आहे, तर मी पण दगड टाकून बघितलं पाहिजे. रामप्रभू गेले. रामप्रभू त्या समुद्रावरती बसलेले सगळ्यात मोठा एक 5-10 किलोचा दगड उचलला पाण्यात टाकला. पण जसा प्रभूंनी दगड पाण्यात टाकला, पुढच्या क्षणाला दगड पाण्यात गेला. थोडासा छोटा घेतला, तो टाकला, जसा टाकला तोही पाण्यात गेला. परत त्याच्यानंतर थोडासा छोटा घेतला, तो टाकला, तोही पाण्यात गेला. असं करता करता शेवटी रामप्रभूंनी खडा उचलला, तो पाण्यात टाकला, पण तोही पाण्याच्या तळाला गेला. आता काय होतं माहितीये का, माणसाची लई मोठी गंमत आहे. एखादी फजिती झाली तर माणसं पहिलं बाजूला बघता, कोणी बघितलं का नाही. तुम्ही बघा, एखाद्या चौकातून पोरगा असा बुलेट घेऊन तन 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 चालू द्या, अचानक त्याच्यामध्ये एखादं कुत्रे येऊन तो चौकात पडू द्या, त्याला किती लागू द्या, पार त्याचा हात मोडू द्या, पहिला तो उठून बघतो कोणी बघितलं का नाही. मग तो कपडे झटकतो. मग लोकांनी म्हटलं, भाऊ लागलं. आपल्याला काय होतं, अरे तुला काय होतं नाही, 4 ठिकाणी मोडलंय, तू दवाखान्यात गेल्यावर कळत तुला. आपल्याला काय होतं, फक्त ते तसं म्हणतं, पण लागलेलं असतं, लोक घाबरतात, भीती वाटते, इज्जत जाते का काय. रामप्रभूंनाही तसंच वाटलं. मी एवढं केलं पण मला कोणी बघितलं का नाही, म्हणून मागं बघितलं तर मारुतीराय म्हटले, जय श्रीराम. जय श्रीराम. आता हा शब्द ऐकल्याच्या नंतर रामप्रभू म्हटले, काय मारुती, कधी आलात तुम्ही. म्हणे पहिल्याच दगडाला आलो. आता तर अजून पंचायत झाली, पहिल्याच दगडाला. हो म्हणे, पहिल्याच दगडाला आलो. बरं, मग आता कसे काही दगड बुडू राहिले हो. म्हणे, खरं सांगू का देवा, पहिला मुद्दा लक्षात घ्या, तुमच्यात ताकद नाही असं नाही, तुमच्यात पण ताकद आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त ताकद तुमच्या नामात आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण, या जगामध्ये एखाद्या माणसाला तरायचं असेल तर त्याला तुमचं नाव घ्यावं लागेल, तो माणूस त्यावेळेस तरेल. प्रभू, ज्या वस्तूला तुम्ही स्वतः सोडताय त्याला जगात कोणी तारू शकत नाही, आणि तेवढी कोणामध्ये हिंमत नाही, म्हणून ते दगड फोडताय. ऐका राम नामाची ताकद काय. अहो, रामप्रभूंच्या नावानं दगड तरले, ही बातमी उडत 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 लंकेत गेली, आणि लंकेतल्या लोकांना घाम फुटला. जर रामाच्या नावानं दगड तरत असेल तर राम किती मोठा असेल, तिथले लोक टेन्शन मध्ये आले. लोकांना वाटतं ना कधी कधी असं, तुम्ही एखाद्या कीर्तनकार पुढे 10 प्रमाणे टाका, मोठा कीर्तनकार, भागवताचार्य, डॉक्टर आणि हे ते लोक अख्खा गाव जमा होतो, किती मोठा माणूस असेल, असा विषय होता. एवढी जर का बातमी कानावरती पोहोचली तर रामप्रभू किती मोठे असतील. सगळेजण घाबरायला लागले. ही कुणकुण गेली रावणाच्या कानावरती. रावणानं सांगितलं, ए राक्षसांनो, काळजी करू नका, अरे तुमचा बाप इथं बसलाय, चला म्हणे. तर त्यांना काय माहिती हा कोणी. सगळेजणांना नेल्याच्या नंतर एक दगड उचलला, तोंडासमोर घेतला, पुटपुट पुटपुट फुटवला. ओम भिक्षाम दे, काय भगनी भागवत रेती ज्योत दिवसाला म्हणायचं होतं ते बोलला. तर दगड उचलला, त्याने पाण्यात टाकला. जसा रावणानं दगड टाकला तसा तो दगड पाण्यात तरंगला. झालं ना त्यांना. ते बिचारे सगळे ते काही शुद्धीत आलेले होते का, मदिरा पेत पेत, दारू पेत पेत बिचारे 2 तिकडं 4 इकडं. उचलला ना त्यांनी रावण खांद्यावरती. रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, हमारा राजा कैसा हो, रावण महाराज जैसा हो. सगळ्या घोषणा देत 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 परत राज्यात आले. आणि राज्यात आल्याच्या नंतर सगळे म्हणा, रावणानं दगड तारला, रावणानं दगड तारला. अरे काय राम मोठा आहे, रामापेक्षा रावण मोठा आहे. सगळे उदो उदो करताय, कौतुक करताय. पण एवढ्या कौतुकामध्ये एक बाई गप बसली नाही. तिचं नाव होतं मंदोदरी. मंदोदरीनं संध्याकाळी सगळी सभा आटोपल्याच्या नंतर आली. आल्याच्या नंतर रावण जेवायला बसला, ताट दिलं आणि सांगितलं, मालक ताट बाजूला करा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, दगड कसा काय तरला. कसा काय तरला. माझ्या ताकद, मी दगड घेतला, पाण्यात टाकला, दगड तरंगला. त्या चौकातल्या पोकळ गप्पा हाणू नका, खरं कारण सांगा. खरं कारण सांगा. मी तुमची बायको आहे आणि बाईला आपल्या नवऱ्याची ताकद माहित असते. याची ताकद कुठपर्यंत. एखादा नवरा जर का भांडायला लागला आणि भांडायला लागल्याच्या नंतर तुम्हाला माहिती माणसाला जोर कधी चढतो. तुम्ही त्याला लावून धरा, तो म्हणतो सोड रे मला, मी बघतो. तुम्ही त्याला थोडा मोकळा करा, तो लगेच म्हणतो मला कुणीतरी पकडा. तसा विषय होतो. कारण का, ती सगळी गोष्ट माहित असते, लोकांना माहित असतं, बायकोला जास्त माहित असते किती ताकद यायची.
त्या बायकोनं सांगितलं तुमची ताकद मला माहिती आहे, तुमच्यामध्ये तेवढी ताकद नाही, तुमच्यामध्ये तेवढी शक्ती नाही, तुम्ही सांगा मला खरं कारण काय. म्हणे मंदोदरी खरं सांगू का, तुझी शपथ घेऊन सांगतो, अन्नाची शपथ घेऊन सांगतो, तेवढी ताकद माझ्यात नाहीये, मला पहिलंच माहित होतं. पण मी घटना काय केली माहितीये का, तिथं गेल्याच्या नंतर दगड घेतला आणि तो दगड घेऊन तोंडासमोर घेऊन एवढंच म्हटलो, तुला पाण्यामध्ये तरंगायचंय, तुला रामाची शपथ. मी रामाची शपथ त्या दगडाला दिली आणि मग तो दगड पाण्यात टाकला. रामाची शपथ पडल्यामुळे तो दगड पाण्यात तरंगला. हे जर कमी केलं नसतं तर या सगळ्या जणांचं काय झालं असतं, आत्मविश्वास कमी झाला असता, बल कमी झालं असतं, राम यायच्या आधीच हे घाबरून गेले असते. म्हणून मला हे करावं लागलं. मग सांगा, राम प्रभूंमध्ये जितकी ताकद आहे त्याच्याही पेक्षा जास्त ताकद कशात आहे, नामात. म्हणून त्या काळचे लोक म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोविये, दळिता कांडिता जेविता गे बाई. आम्ही दळतानी कांडतानी जेवतानी रामाचं नाव घेतो. महिला वर्ग, जुन्या काळच्या बाया निंदायला गेल्या तर राम राम म्हणायचे, जुन्या काळची माणसं एकत्र आले तर राम राम म्हणायचे. ही प्रमाण मी सांगत नाही, नाथराय सांगतात. कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. काम करता करता देवाचं नाव घेतलं तर देव प्रसन्न होतो. अलीकडच्या बाया मळ्यात निंदायला जातात, हिचं तिचं जास्त निंदतात पण देवाचं नाव घेत नाही. तुम्ही तिथं देवाचं नाव घेतलं पाहिजे, रिकामी उद्योग करू नका. एवढेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. असं रामराज्य, रामप्रभूंचं नाव आपण सगळ्यांनी बघितलं. रामराज्य झाल्याच्या नंतर आता तुमच्या तोंडावरती जो आनंद दिसतोय, जो उत्साह दिसतोय, तो त्या टाइमच्या लोकांवरती होता. पण आपण हे रामप्रभूंचं जितकं काही चरित्र मला सांगता आलं ते बघितलं. सेवेला काही मिनिटापूर्वी, 4 मिनिटापूर्वी विश्राम देण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. फक्त विनंती, इतकं सुंदर वातावरण, इतकं प्रत्येक माणसाने आपापले हात वर करायचे, टाळी वाजवायची आणि त्या ठिकाणी भगवंताचं भजन करायचं प्रत्येकाने. ज्यांना ज्यांना असं वाटतंय ना का रामाने मला हात दिले, त्यांनी खरंच हात वर करा. ज्यांना डाऊट आहे त्यांनी हात खाली ठेवा. काय आजूबाजूच्या लोकांनी हात वर करा. वा वा वा, आम्ही नंतर बोलतो, मला आवाज नाही राहिला. आणि आता काय करा, या हात रात्रभर उभे करा. आम्ही उद्या नाही जमणार ना, बरं चालेल. टाळी वाजवा, छान पद्धतीने थांबा. वा वा, हार पाहिल्यावरती हारासमोर मीच हार करतो, कारण तो मागं जाय पुढे जाय या सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु ऐका ऐका, नाकापेक्षा मोठी जर असं नको व्हायला आहे. मस्त सूचना खूप नियमासी धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैसी हा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग घेऊन त्याच्यावरती मला जितकं काही बोलण्याचा प्रयत्न करता आला तितका मी बोलण्याचा प्रयत्न केला. एक विनंती, महिला वर्ग, येत्या काळामध्ये पिढी घडवण्याचं काम हे जगाच्या हातात नाही, तुमच्या हातात आहे. महाराज छत्रपती, ऐका ऐका,
छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं ते शहाजी राजांच्या अगोदर ज्यांचं नाव आपण प्रेमाने घेतो ते जिजाबाई साहेब. मला एक प्रश्न कायम पडतो, जिजाबाई साहेबांनी एक छत्रपती शिवाजी महाराज घडवल्याच्या नंतर अशी एकही जिजामाता झाली नाही का ती पोराला घडवेल. अनेक लोक झाली, अनेक माणसं झाली, पण प्रत्येक जणाला असं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे शेजारच्या घरात, आमच्या घरात नाही. तुम्ही ती भूमिका बदला. जिजाबाई साहेबांनी वेगळं काही केलं नव्हतं. लहानपणी रामाच्या गोष्टी सांगितल्या, कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, धर्माच्या गोष्टी सांगून मुलाला जसं पेटवलं तसंच तुम्ही एक काम करा. आपल्या मुलांच्या अंतःकरणामध्ये आपल्या धर्माबद्दल एक दीप तेवत ठेवा, एक मशाल पेटवा. त्या पोराला तुम्ही रामाची गोष्ट सांगा, त्या पोराला तुम्ही कृष्णाची गोष्ट सांगा. तुम्ही आपल्या पोरांना वनामध्ये जाऊन झाडाला कवटाळून रडणारा राम सांगू नका. ज्या रामानं 12,000 राक्षस मारले तो राम तुम्ही पोरांना सांगा. त्या सगळ्या पोरांना सांगा की अरे जर का एखाद्या आया वहिनीवरती कोणी वाईट नजर ठेवत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही काय केलं पाहिजे, दंड दिला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही सांगा. आत्ताच्या काळातल्या पोरांना राम सांगितलं पाहिजे आणि त्यांनी राम समजूनही घेतला पाहिजे. छोटे छोटे पोरं मंदिरात पाठवा, राम रक्षा म्हणायला लावा. राम रक्षा काय आहे? राम रक्षा ही तुमचं रक्षण करण्याचं काम करते, त्याला राम रक्षा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याच्या नंतर, नुसतं जयंती साजरी केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात येत नसतात. माफी मागून बोलू, शिवाजी महाराजांना डोक्यावरती घ्या, पण त्यांचे विचार तुम्ही डोक्यात घ्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो. खऱ्या अर्थानं शिवजयंती, खऱ्या अर्थानं हनुमान जयंती आणि खऱ्या अर्थानं आपल्याकरता तीच रामनवमी असेल. आपल्या धर्माकरता पेटा, आपल्या धर्माकरता जागा. धर्मातली एक चुकीची गोष्ट आपल्या मोबाईलला आली तर ती गोष्ट एक तर तिथंच डिलीट करा, नाही तर ज्या व्यक्तीने तुम्हाला पाठवली त्याला प्रतिप्रश्न करा. एवढी ताकद आपल्यात राहिली पाहिजे, एवढं ज्ञान आपल्याकडे राहिलं पाहिजे, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्यांमुळे ही सेवा माझी या ठिकाणी फलित झाली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. सर्वात महत्वाची शेवटची सूचना, पिंगळा हा ऐकण्याकरता लोक बरेचसे कीर्तनाला येऊन सांगतात महाराज एकदा पिंगळा म्हणा, पिंगळा म्हणा. ते अतिशय पिंगळा सगळ्या लोकांच्या गळी उतरवणारी असे हरिभक्त परायण, एक खूप गोड आवाज असणारे विशाल महाराज खोले यांचं येत्या येत्या शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारी 2024 वडगाव पिंगळ्यामध्ये कीर्तन. गाव वडगाव पिंगळा आहे आणि जे आपला पिंगळ्याने गाऊन ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला हा खूप मोठा दुग्ध शर्करा योग आहे. जर माझ्या नशिबात त्या दिवशी कुठं कार्यक्रम जर का नसेल तर मी 100% इथं येण्याचा प्रयत्न करेल, कारण हा दुग्ध शर्करा योग आहे, हा दुग्ध शर्करा योग आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी महाराज येण्याच्या अगोदर आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू. 19 फेब्रुवारीला आपल्या गावात येणारे जसे तुम्ही आजच्या घडीला जेवढे जण एकत्र आला तेवढेच जर
कुटे, दुसरे गायनाचार्य आकाश महाराज साने यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज जो काही आपल्यापर्यंत आवाज पोहोचत आहे आणि जे आपण समोर स्टेज बघत आहोत ते स्टेज देणारे शिवकमल साऊंड सिस्टम जायगाव यांचेही आपण आभार मानूया. त्याचबरोबर माऊली भजनी मंडळ वडगाव पिंगळा यांचेही आभार. त्याचबरोबर भालदार चोपदार यांचेही आभार मानूया. गावातील विशेष करून तरुण मित्र मंडळ यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा, कारण आपण आपल्या वरती एक विशेष आभार आपण इथं मानला गेला पाहिजे. त्याचबरोबर जे पाणी आपण मंदिरासाठी वापरलं, रस्ता धुण्यासाठी वापरलं, त्या पाण्याचे टँकर ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले ते तुषार नागरे यांचाही आभार आपण इथं मानूया. मंदिराला जी सुंदर अशी लाइटिंग दिसते ती लाइटिंग सोपानभाऊ मुठाळ यांनी उपलब्ध करून दिली, त्यांचे खूप खूप आभार. यानंतर ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, जो महाप्रसाद देतात, धन्यवाद. सर्व तरुण मित्रांना विनंती की आपण वाढण्यासाठी मदत करायची आहे. सुरुवातीला महिला बसती, पुरुषांना थोडं बाजूला राहायचंय. गावातील तरुण मित्रांना विनंती आहे की सर्वांनी वाढायचं काम करायचंय.